हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? कालपासून खूप जास्त मेसेजेस आलेत की सर नवीन जी नोटिफिकेशन आली त्यात एवढ्या जागा कमी कशामुळे आहेत. त्यामुळे आपण एक स्पेशल व्हिडिओ बघतोय त्यावरती. यात एक्झॅक्टली कव्हर काय काय होणार आहे. सगळ्यात पहिला डाऊट जो मुलांच्या डोक्यात आहे की सर व्हॅकन्सीज एवढ्या कमी कशा झाल्या. ऑलमोस्ट नेहमी 5 टाइम्स असतात तेवढ्या कमी कशामुळे. सो व्हॅकन्सीजचा पॉईंट क्लिअर करू. दुसरं सर बँकेचा प्रेफरन्स काय टाकायचा. प्रेफरन्स लिस्टमध्ये अशा काही बँक आहेत ज्यांनी व्हॅकन्सी काढल्याच नाही, मग त्या टाकायला पाहिजे की नाही ते पण क्लिअर करू. त्याच्यानंतर मग एज क्रायटेरिया झाला. याच्यात छोटे मोठे डाऊट्स असतात. मेजर काय असतं की सर फॉर्म फिल करताना भरपूर वेळेस बऱ्याच चुका होतात ज्या तुम्ही मागच्या वेळेस पण सांगितल्या होत्या त्या यावेळेस पण एकदा सांगा, कारण भरपूर जण नवीन असतील तर डेफिनेटली ते क्लिअर करू. जुन्या मुलांकडनं प्रिंट सेव्ह करायची राहून जाते त्याच्याबद्दल थोडंसं बघू. सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, ईडब्ल्यूएसच्या काही ठिकाणी व्हॅकन्सीज कमी आहे, एससीच्या व्हॅकन्सीज कमी, मग आम्ही ओपनमधनं भरू का, असं काही जणांचं म्हणणं आहे. हे सगळे डाऊट क्लिअर करतो मी स्टेप बाय स्टेप. पण सगळ्यात मेजर मोठा डाऊट जो आहे तो म्हणजे सर व्हॅकन्सीज कमी कशामुळे झाल्या. काही जण विचारत होते सर नवीन बॅच कधी चालू होईल किंवा आम्हाला आता प्रिपरेशन करायचे 2च महिने, मग स्ट्रॅटर्जी काय राहील, कट ऑफ्स किती असतील, थोडंसं सांगा. सगळं सांगतो मी या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी कव्हर करू. बाकी स्ट्रॅटर्जीसाठी हवं तर एक नवीन व्हिडिओ बनवू आपण नंतर, पण स्टेप बाय स्टेप बघू. सो मी सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या पॉईंटवरती येतो की सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे की सर व्हॅकन्सीज एवढ्या कमी कशा, मग एसबीआय पीओच्या नोटिफिकेशनचं काय, बाकी नोटिफिकेशन येतील का, एक्झाम खरंच होईल का. बापरे भरपूर काही आहे. मी स्टेप बाय स्टेप चालू करतो. सो बघा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट, हे नेहमी झालेलं असं नेहमी 100% की जेवढे व्हॅकन्सीज IBPS काढतं त्याच्यापेक्षा जास्तच फील करतं नंतर डेफिनेटली. कशामुळे, आता एक सिंपल पॉईंट बघा. नेहमी कसं असतं, तुम्हाला समजा एक एक्झाम डेटची विंडो दिली. आता यावेळेस 26 ऑगस्टपर्यंत आहे, 26 ऑगस्टपर्यंत एक्झाम डेट ॲप्लिकेशन डेट आहे. तुम्ही 26 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता. तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की फॉर्म लवकर भरा, तरी भरपूर जण शेवटपर्यंत थांबता. थोडा आपण आळशीपणा करतो. तसं आता बँकेंना एक लक्झरी काय आहे, 1 एप्रिलला रिझल्ट लागणार आहे पुढच्या वर्षी, भरपूर दिवस आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी आत्ता जरी व्हॅकन्सीज नाही सांगितल्या तर असं नाहीये की त्या व्हॅकन्सीज नंतर येऊ शकत नाही म्हणून. त्यांना जर वाटलं तर 2-3 महिन्यानंतर रिपोर्ट करतील IBPSला. पण IBPSला एक्झाम कंडक्ट करायची, प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो. म्हणून IBPS आधी त्यांच्याकडनं डेटा मागवून घेतं. पण जर बँकेंनी आत्ता डेटा नाही दिला दॅट डज नॉट मीन की त्यांच्या व्हॅकन्सी येणारच नाही. त्यामुळे ही एक पहिली त्यांना एक लक्झरी, थोडंसं डिले होतं ते. त्यामुळे नेहमी असं होतं की जर 5,000 जागा असतील तर 5,500 थोडं जास्तच भरतात ते डेफिनेटली. 500 जास्त भरता का त्याच्यावरती मी बोलतो, शांततेत सांगतो. क्लेरिकलचं पण ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस डबल व्हॅकन्सीज होऊन जातात. सो हे तर क्लिअर आहे की व्हॅकन्सी वाढतं, हे सगळ्यांना नॉर्मल माहिती आहे. मग त्याच्यात मुलं विचारत होते की सर 1167 दिलेलं आहे, 1167, मग त्या डबल होतील, ट्रिपल होतील, 4 टाइम्स होतील, किती वाटतं? तर पहिलं रिझन वाढणार एवढं सगळ्यांना कळालं. दुसरं, सध्या जे चालू आहे ना, मागच्या वर्षी जे रिझल्ट लागले होते 1 एप्रिलचा जो रिझल्ट होता तोच डिले झाला होता. मग लास्ट इयर जे मुलं सिलेक्ट झालेले होते त्यांच्या जॉईनिंग आत्ता होत आहे. तुम्ही जर आत्ता बघितलं बँक ऑफ महाराष्ट्राचं क्लेरिकलचं DV झालं आत्ता 20 तारखेला, 20 जुलैला त्यांची जॉईनिंग झाली PO वाल्यांची. क्लेरिकलची जॉईनिंग अजून चालू आहे. तर बँका सगळ्या या कामांमध्ये व्यस्त आहेत. मागच्या ज्या जॉईनिंग आहेत त्याच त्यांच्या देणं चालल्या आत्ताशी, अजून त्यांच्याच रिपोर्टिंग झालेल्या नाहीये, त्यांनाच अलॉट नाही केलेलं. सो मग हे एक मेजर रिझन आहे की लास्ट इयरच्या मुलांना आत्ता अपडेट करतायत ते. मग यावर्षी ते कसं प्रेडिक्ट करतील पुढच्या वर्षी किती पाहिजे. मग सर त्यांना गरजच नाही पडणार का? अरे बाबा गरज तर खूप जणांना आहे. मी आता काल काय केलं, या व्हिडिओच्या आधी भरपूर मुलांशी चर्चा केली. जे पण आपल्या बँकेत एक स्टुडंट्स आहे ना, काहींना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, काहींना 3, काहींना 4, काही आत्ता जॉईन झाले, सगळ्यांशी चर्चा केली. भरपूर जणांना कॉन्फरन्सवर घेतलं होतं की तुमचं काय मत आहे, काय वाटतंय. ते म्हणे सर गरज तर इतकी जास्त आहे म्हणजे बँकेमध्ये, पण आता प्रॉब्लेम असा झाला की आमच्या बँकेने जागा का नाही दाखवल्या, कारण मागचीच प्रोसेस आमची चालू आहे. आणि बँकेकडे एक लक्झरी ना की ते 4, 6, 8 महिन्यानंतर पण परत IBPSला सांगू शकता की नाही आम्हाला 600 लोकांची गरज आहे, 500 लोकांची गरज आहे. सो तुम्ही पहिला हा पॉईंट क्लिअर करून घ्या, जागा तर डेफिनेटली वाढणार आहे. दुसरं की मागच्या अपॉइंटमेंट्स अजून क्लिअर नाही झाल्या म्हणून एक प्रॉब्लेम आहे. आणि तिसरं मर्जरमध्ये तुम्ही आता मागच्याच बघितलं की युनियन बँकेमध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक लागली होती, किंवा सिंडिकेट बँक कशात गेली होती, सिंडिकेट आय गेस कॅनरामध्ये गेली होती. तर अशा पद्धतीने त्यांचं जे मर्जर झाले ना तेच अजून त्यांचं सिस्टीम पूर्ण स्ट्रीमलाईन होणं बाकी आहे. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांनाच एक्झॅक्टली माहित नाही की आपल्याला किती आकडा लागणार आहे, आणि ते आकडा ते नंतर पण सांगू शकतात, त्यांच्याकडे तेवढा ऑप्शन आहे. सो हे मर्जरचं एक रिझन आहे. त्याच्यानंतर मागच्या अलॉटमेंट अजून झालेल्या नाहीये. प्लस बँकेंना एक ऑप्शन आहे की ते उशिरा पण देऊ शकता. त्या 11 पैकी 5 बँकांनी NR लिहिलेले तिथे, नॉट रिपोर्टेड. ठीक आहे. सो दॅट डज नॉट मीन की त्या जागा परत येणार नाही, येतील, त्या 100% येतील. आणि इनफॅक्ट त्यातल्या 3 बँका अशा आहेत, इन्क्लुडिंग बँक ऑफ बरोदा, की ज्यांनी 0 दाखवलेलं आहे. सर 0 आहे म्हणजे येणारच नाही का, त्यांच्या पण येऊ शकतात, त्याची पण पॉसिबिलिटी असते. तर हे मी सगळ्यात शेवटी सांगतो. बँकांच्या व्हॅकन्सीचं एक स्लाइड बनवलेली आहे. तर पहिले बेसिक रिझन क्लिअर झालं. सो 1167 तुम्हाला ज्या व्हॅकन्सीज दिसत आहे सर एवढ्याच राहतील का, असं नाही, या डेफिनेटली वाढतील. एक जर अप्रॉक्सिमेटली दरवेळेसचा बघितलं तर 5,000च्या आसपास असतात. तर याला पण तुम्ही 4 टाइम्स तर पकडू शकता का. 3 बँकांनी एवढ्या व्हॅकन्सी काढल्या, या ज्या आहे ना 1167, तुम्ही अप्रॉक्सिमेटली याला 1200 पकडा. 3 बँका अप्रॉक्सिमेटली 1200 काढते, तर आपल्याकडे 11 बँका आहेत टोटल.
म्हणजे ऑलमोस्ट 4 टाइम्स आहे. तुम्ही याला तसं जरी मॅथ्स लावलं थोडंसं 4 टाइम्सचं, तर 12च्या 4 पट केलं तर 48 म्हणजे 4800, अराउंड 4000 तुम्ही पकडू शकता, अराउंड 4000. कारण भरपूर यायच्या बाकी आहेत. बरं, काही जणांचं म्हणतो सर लास्ट इयर ज्या बँकांनी व्हॅकन्सीज घेतल्या होत्या एवढ्या जास्त, तर यावर्षी घेणार नाही का? अरे मागच्या वेळेस बँक ऑफ इंडियाने खूप घेतल्या होत्या, यावेळेस पण बँक ऑफ इंडियाच्या खूप जास्त आहे त्याच्यामध्ये दिलेले. बरं, बँक ऑफ महाराष्ट्राने मागच्या वेळेस खूप घेतले, यावेळेस त्यांनी रिपोर्ट नाही केलं, तर ते रिपोर्ट नाही केलेलं पण डेफिनेटली त्यांना लागणार आहे भरपूर जास्त. मग काही जणांच्या डोक्यात असे सर ते प्रायव्हेटायझेशनचं आहे, मग त्याच्याबद्दल काय करावं, त्याच्याबद्दल मी पुढे गेल्यानंतर हळूहळू सांगतो. तर हा पहिला पॉईंट क्लिअर आहे की व्हॅकन्सीज जेवढ्या दिसत आहे एवढ्या राहत नाही, कधीच राहत नाही, आणि यावर्षी तर डेफिनेटली नाही. यावर्षीचं रिझन कसं आहे, कोविडमुळे थोडंसं त्यांच्या रिपोर्टिंगला पण वेळ झाला असेल आणि बाकीच्या पण काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या. क्लिअर. दुसरं, बँकेचे प्रेफरन्सेस कसे द्यायचे. आता थोडंसं भीती बऱ्याच जणांना की प्रायव्हेटायझेशनची न्यूज येत होती, इतक्या दिवस फेक होती, आता मध्येच फायनान्स मिनिस्टरने अनाऊन्स केलं, मग सर कसं करावं काय करावं. तर तुम्हाला मी लास्टला बँकेचे प्रेफरन्स कोणते द्यायचे ती पूर्ण लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टच्या मागे त्याचे रिझन्स पण आहे. ठीक आहे, त्यात तुम्हाला काय चेंजेस करता येईल काय नाही आपण सगळं डिस्कस करू. तर 1 बाय 1 पटापटा पुढचं बघून घेऊ. तो बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर आहे. याच्यामध्ये काही मुलं असे विचारत असतील की सर एसबीआय पीओचं काय आता नोटिफिकेशन. आता एसबीआयने ऑलरेडी या अगोदर 2 मोठ्या व्हॅकन्सीज काढल्या आहे. एक त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढली होती आणि एक सर्कल बेस्ड ऑफिसरची. दोन्हीमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू नाही घेतला, कारण ऑल इंडिया लेवलवर एक्झाम कंडक्ट करायला प्री मेन्स त्याला बराच वेळ लागतो, तोपर्यंत त्यांनी इकडनं भरून घेतल्या. मग याचा अर्थ येणारच नाही का, तर डेफिनेटली येतील पण थोड्याशा वेळ लागेल त्याला. कारण आता आरआरबीच्या डेट्स आल्या होत्या, आता आरआरबीच्या कशा कंडक्ट होतात त्या सगळ्या प्रिकॉशन्समध्ये ते बघावं लागेल. आणि याचं कसं होतं याची थोडी आयडिया आल्यानंतर त्याची पण येऊन जाईल अशी सगळ्यांची आशा आहे. सर तुम्ही एवढं पॉझिटिव्हली कसं सांगताय. मी याच्यामुळे सांगतोय की जे पण मुलं बँकेत आहेत त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात आम्हाला इतकी जास्त गरज आहे की इथे एम्प्लॉईज नाही आहेत, आणि कदाचित त्या रिझनमुळे एसबीआयने त्या 2 पोस्ट काढल्या होत्या, एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या आणि एक सर्कल बेस्ड ऑफिसरच्या, म्हणून जेणेकरून पटापटा कामं होऊन जातील आणि ही थोडीशी लेट आली तरी चालेल. बाकी तुम्ही एसबीआयचं क्लेरिकलचं पण बघितलं होतं. मागच्या वर्षीच्या ॲडमध्ये या वर्षी ॲडमध्ये खूप कमी डिफरन्स होता, त्यांनी परत तेवढ्याच व्हॅकन्सीज काढल्या होत्या. त्यामुळे बँकांना गरज खूप जास्त आहे. हे आता परत किती वेळ सांगायचं मला कळत नाहीये. कालपासून खूप मुलांचे मेसेजेस होते म्हणून मी हे सगळं क्लिअर केलं, आणि मागच्या वीकली डॉकमध्ये पण मी याच्याबद्दल बोललेलो आहे. क्लिअर आहे सगळं. सो पुढे जाऊ आपण आता एक पॉईंट बघून घेऊ पटापट. सगळ्यात महत्त्वाचं डेट्स जे आहेत त्याच्यात त्यांनीच टेंटेटिव्ह शब्द वापरलेला आहे. तर याच्यामध्ये कदाचित थोडाफार फरक होऊ शकतो. कसा होईल सर, कोरोनामुळे होऊ शकतो, कारण ऑल इंडिया लेवलवरती एक्झाम कंडक्ट करताय. त्याच्यामध्ये नो डाऊट त्यांनी सेफ्टी प्रिकॉशन्स खूप दिलेले, मी ते पण तुम्हाला स्लाइड्समध्ये दाखवल. त्याच्यामुळे शक्यता अशी वाटते की एक्झाम बरोबर टाईमवरती होईल, कारण सेफ्टी प्रिकॉशन्स भरपूर आहे. पण जस्ट इन केस वर्स्ट सिनारिओ आला तर थोडंसं पुढे जाऊ शकतं, म्हणून त्यांनीच टेंटेटिव्ह शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. सो टेंटेटिव्ह वर्ड वापरण्यामागचं ते एक रिझन आहे. सो 26 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, पण 26 ऑगस्ट पर्यंत थांबू नका. मागच्या वेळेस मुलांनी खूप मूर्खपणा केला होता, शेवटच्या दिवसापर्यंत थांबले, मग सिस्टीम हँग झाल्या, पेमेंट झालं पण मग रिसिव्ह नाही झालं सक्सेसफुली, बँकेतनं आमचे पैसे गेले, एटीएम मधनं पैसे गेले, भरपूर जण सांगत होते. एवढे सगळे प्रॉब्लेम्स नको व्हायला, त्याच्यामुळे थोडंसं लवकर भरा. आणि म्हणून मी आजच्या स्लाइडमध्ये तुम्हाला बँकेचे प्रेफरन्स पण देऊन टाकतोय. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर भरा, थोडं काळजीपूर्वक भरा. त्याच्या काय प्रिकॉशन घ्यायच्या पुढे सांगतो. इथं जरी 26 ऑगस्ट दिसत असेल तरी तुम्ही 15 ऑगस्ट एक डेडलाईन पकडा. 15 ऑगस्टच्या आधी विथ पेमेंट झालं पाहिजे. बऱ्याच मुलांना घाणेरडी सवय असते, पूर्ण फॉर्म भरलेला असतो आणि पेमेंटसाठी वेट करता. यात तसं पण नका करू, ते पण लवकर करून टाका जर तुमचं सगळं क्लिअर असेल तर. काही डाऊट्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून लवकरात लवकर क्लिअर करू शकता. पण फॉर्म लवकर भरा. 26 ऑगस्ट पर्यंत थांबू नका, 15 ऑगस्ट पकडा तुम्ही फार तर फार. त्यानंतर प्रीची डेट त्यांनी 3 ऑक्टोबर दिलेली आहे. सर एकाच दिवसात प्री होईल का? बिलकुल नाही. प्रीच्या त्यांनी 3-4 डेट दिलेल्या आहेत, पण मी फक्त अगोदरची डेट लिहिली 3 ऑक्टोबर. ऑक्टोबर नंतर 10 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर पण आहे, आणि वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होतात. जवळपास 12-14 शिफ्ट असतील किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकता, जर का किती नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स येतात आणि किती ठिकाणी सेंटर देतात त्याच्यावरनं. सो 3 ऑक्टोबर पकडू आपण. ऑक्टोबर जरी पकडलं तर 2 महिने आहे, ऑगस्ट पूर्ण, सप्टेंबर पूर्ण आणि ऑक्टोबरची स्टार्टिंग. 2 महिन्यामध्ये प्रीचं आरामात प्रिपरेशन होतं. त्यासाठी आपली ऑनलाईन बॅच चालू पण आहे सध्या. ज्या मुलांना भरपूर कालपासून फोन होते की सर आम्हाला ऍडमिशन घ्यायचे, तुम्ही त्या बॅचमध्ये घेऊ शकता. फक्त 1 आठवड्याचं शिकवून झालेलं आहे, हार्डली 4 ते 5 लेक्चर नाही 6 लेक्चर झालेले, आणि ते सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ॲपमध्ये आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि बेसिकच शिकवलेले. बेसिक शिकवल्यामुळे तुम्हाला असाही प्रॉब्लेम येणार नाही की पुढचं काही कळणार नाही. तुम्ही थोडंसं ते पटकन बघून घेऊ शकता, तेवढे प्रोव्हिजन आहे. त्याच्याबद्दल तुम्ही नंतर बोलू आपण. मेन्सचा 28 नोव्हेंबर आहे. सो प्री टू मेन्समध्ये जवळपास 1.5 महिना पकडा, कारण काहींचा 3 ऑक्टोबरला होईल, काहींचा 10 ऑक्टोबरला पण पेपर होऊ शकतो. सो 28 नोव्हेंबर म्हणजे ऑलमोस्ट लास्ट इयरच्याच डेट. लास्ट इयर काहीतरी 30 नोव्हेंबरला एक्झाम झाली होती, ऑलमोस्ट याच दरम्यान झाली होती. सो डेट्स क्लिअर आहे. याच्यामध्ये काही मुलांचं म्हणणं होतं की सर फायनल इयर स्टुडंट्सचं काय. फायनल इयर स्टुडंट्सबद्दल सांगतो मी, पुढे लिहिलेलंच आहे, एकच मिनिट. फायनल इयर स्टुडंट्सचं ठीक आहे, फायनल इयर स्टुडंट्सचं राहिलं का काय माहिती. फायनल इयर स्टुडंट्सचं असं आहे 26 ऑगस्ट जे आहे 26 ऑगस्ट तोपर्यंत फायनल इयर स्टुडंट्स
वेट करू शकता. जर त्यांचा रिझल्ट लागला 26 ऑगस्टच्या आधी तर ते अप्लाय करू शकता. तर मी फक्त एवढं म्हणेल, सगळ्या मुलांनी 15 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरा. फक्त जे मुलं फायनल इयरला आहेत त्यांनी मात्र 20-22 ऑगस्ट पर्यंत वेट करा, सिच्युएशन बघा. जस्ट इन केस तुमचा तोपर्यंत रिझल्ट आला तर तुम्ही इलिजिबल होऊन जाता. अदरवाईज फायनल इयरचे स्टुडंट इलिजिबल नाही. तुमचा जो रिझल्ट आहे, तुमची जी डिग्री आहे ती 26 ऑगस्टच्या आधी तुम्हाला भेटलेली पाहिजे. क्लिअर? तर फायनल इयरच्या स्टुडंटनी फक्त शेवटपर्यंत वेट करा, बाकी कुणीच वेट नका करू, लवकरात लवकर फॉर्म भरा. ठीक आहे, पटकन पुढे जाऊ आपण. एज लिमिट 30 इयर्स आहे याची. बऱ्याच जणांना 28 डोक्यात असतं, म्हणून मी हे सांगतोय की ही क्लेरिकलची पोस्ट नाही आहे, ऑफिसरची आहे. ऑफिसरची असल्यामुळे 30 आहे. बाकी हे सगळ्यांना माहिती की ओबीसी वाल्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं, 33, नॉन क्रिमिनल पाहिजे, आणि SC ST 35. बाकी PWD बाकीच्यांना सगळं माहिती असेल. पण हे एज लिमिट जे तुमचं ते 1 ऑगस्ट 2020 पर्यंत तुम्ही 30 किंवा त्याच्या आत पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या आतच पाहिजे. ते जर कंप्लीट असेल तर मग प्रॉब्लेम येऊन जाईल. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं भरपूर जणांना टेन्शन असतं, तर कुठलाही ग्रॅज्युएट चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सेंटेजची कुठली अट नाहीये, तुम्ही जस्ट पास झालेले असेल तरी चालतं. फायनल इयर स्टुडंटचा पॉईंट इथे होता. फायनल इयर स्टुडंटला 26 ऑगस्ट पर्यंत तुम्ही वेट करू शकता, पण मी म्हणाल 22-23 पर्यंत आपण वेट करू. तोपर्यंत काय रिझल्ट लागतोय तुमचा त्याच्यानुसार पुढची चर्चा करू. आणि तोपर्यंत आपल्या 2-3 वीकली टॉक होतील 26 ऑगस्ट पर्यंत, त्यात मी सगळ्या अपडेट्स तुम्हाला देत राहील. क्लिअर? सो फायनल इयरच्या स्टुडंटनी सध्या घाई नका करू, अभ्यास मात्र चालू ठेवा, कारण पुढच्या एक्झामला तुम्ही इलिजिबल होणारच आहे ना. देन एक्झामचा पॅटर्न कसा असतो, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजेसमध्ये एक्झाम असते. प्रीचा जो स्कोर आहे तो मेन्सला वगैरे पकडला जात नाही. प्रीचा स्कोर मग तुम्ही 100 पैकी 100 जरी घेतले तरी ते मेन्सला काउंट होत नाही, फक्त पास व्हायचं असतं. पण मात्र प्रीचा कट ऑफ भरपूर असतो, पुढे सांगतो तुम्हाला. मेन्स जे आहे त्याचे 80% मार्क कॉन्स्टिट्यूट करतात, 80% पकडतात ते, आणि इंटरव्ह्यूचे 20%. तसा इंटरव्ह्यू 100 मार्कचा असतो, पण त्याला 20% मध्ये कन्वर्ट करता. सो 80% + 20% असे तुमचे मार्क्स असतात. मेजर रोल तर खरं मेन्स एक्झामच आहे. मेन्स एक्झाममध्ये सगळ्यात जास्त परफॉर्म केला पाहिजे. आणि इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांना माहिती की दरवर्षी इंटरव्ह्यू चांगला गेला खराब गेला तरी ते एक रँडम मार्क देऊन टाकतात बऱ्याच वेळेस. त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूवर जास्त डिपेंड नका राहू, मेन्सवरती जास्त डिपेंड राहू शकता. पण त्या मेन्ससाठी आधी प्री निघालेला पाहिजे. प्रीचा पॅटर्न कसा असतो, तर इंग्लिश, लॉजिक आणि कॉन्ट हे 3 सेक्शन्स असतात. हे सगळं डिटेल सगळ्यांना माहिती असेल, पण काही नवीन स्टुडंट म्हणून पटापटा सांगतो मी. हे 3 सब्जेक्ट असतात. 60 मिनिट्स 100 क्वेश्चन असा पॅटर्न असतो. नोटिफिकेशनमध्ये सगळा दिलेला आहे. नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवरती आहे आपल्या, तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिसत पण असेल. आणि मेन्समध्ये मात्र एक नवीन सब्जेक्ट येऊन जातो, जीए म्हणजे याच्यामध्ये बँकिंगचे पण क्वेश्चन असतात, करंट अफेअर्स पण आहे, त्यानंतर जनरल नॉलेज पण आहे, थोडंफार बँकिंगशी रिलेटेड बरंचसं राहतं. सो हा जो सब्जेक्ट आहे याच्यासाठीच्या डेली तुम्हाला व्हिडिओज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. काही बँकर्स अड्डाचे आम्ही शेअर करतो, अजून काही सोर्सेस आहे क्लाउड अफेअर्सचे वगैरे, ते रेग्युलरली बघा. जे जुने मुलं आहेत ज्यांनी जीके खूप भारी केलेले, त्यांच्या हवं तर माझ्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जा, त्यांच्याशी चर्चा करा की यार जीके कसं केले. कारण जीकेचं कसं आहे, काही जण लिहून करता, काही जण वाचून करता, काही जण व्हिडिओ बघून करता, काही जण लिटरली डिस्कशन करतात. मला जर डिस्कशनचा पार्ट चांगला वाटतो नेहमी, बट हा तुमचा कॉल आहे. त्यानंतर हे 3 सब्जेक्ट तसेच असतात, पण याच्यामध्ये जे लॉजिकल रिझनिंग आहे ना, हे मात्र थोडंसं हायर लेवलचं असतं. इंग्लिश पण हायर लेवलचं असतं. आणि मॅथ्समध्ये तर डेटा इंटरप्रिटेशनवर जास्त क्वेश्चन राहतात, वर्ड प्रॉब्लेमचे DI पण येऊन जातं. इथं नॉर्मल राहतं आपलं, इकडे मात्र थोडीशी लेवल जास्त राहते. मागच्या वर्षी जर बोलायला गेलं तर मॅथ्समध्ये 6 ते 7 क्वेश्चन जरी अटेम्प्ट केले तर इट्स वॉज अ व्हेरी गुड स्कोर. 35 क्वेश्चन होते, 7 ते 8 क्वेश्चन जरी जमले असते तर खूप मोठी गोष्ट होती. एवढा पेपर अवघड होता, मी स्वतः पण पेपर दिला होता आणि सगळेच पेपर देतो मी. त्यामुळे ह्या गोष्टी खूप चांगल्या आम्हाला माहिती. त्यामुळे ते मुलांना मी नेहमी विकली टॉकमध्ये तर सांगतोच, आणि तुम्हालाही डेफिनेटली सांगितलं जाईल. तर याची नका काळजी करू, कारण याचा स्कोर जो आहे ना थोडासा कमी लागतो. कट ऑफ तुम्हाला लगेच दिसेल बघा, कट ऑफ बघा. प्रीचा कट ऑफ 59.75, 100 पैकी बरं का, 100 पैकी. आणि हा जर बघितला तर हा 225 पैकी मला वाटतं. 225 का एकदा बघावं लागेल, कारण प्रत्येक मेन्सचा थोडासा पॅटर्न कमी जास्त होतो. तर एवढा कमी स्कोर कशामुळे लागतो, कारण पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी जास्त राहते. त्यामुळे अशा केसेसमध्ये ॲक्युरसी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. पण कट ऑफ बद्दल मी का लिहिलं, आणि मी कट ऑफच्या नेहमी अगेन्स्टमध्ये असतो. मी मुलांना नेहमी सांगतो कधीच विचारायचं नाही. मी का लिहिलं, कारण कालपासून खूप जण विचारताय, तर हे कट ऑफ बिलकुल बघायचे नाही. कारण की जरी तुम्हाला एक अंदाज येत असेल की मेन्स अवघड आहे, एवढा अंदाजा घ्या, पण या कट ऑफवर रिलाय नका करू. कारण की पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी कशी आहे मॅटर करतं ना. दरवर्षी पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी थोडीफार चेंज होऊ शकते, आणि स्लॉट वाईज पण चेंज होते, नॉर्मलायझेशन असतं, भरपूर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. सो कट ऑफ्स आणि एक्झाम स्ट्रॅटर्जीवरती मी एक नवीन व्हिडिओ बनवल नंतर काही दिवसांनी, तो तुम्ही बघा. पण सध्या मी मुद्दाम लिहिलंय की तुम्ही याच्यावरती जास्त रिलाय करू नका. अभ्यासासाठी एक रफ गेस घेऊ शकता तुम्ही, पण मात्र एक्झाम टू एक्झाम सगळं चेंज होतं, पेपर टू पेपर सगळं व्हॅरी होतं. क्लिअर? पुढे जाऊ पटकन. हे बघा, या सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला एक्झाम सेंटरला कंपल्सरी करून टाकलेलं आहे. मास्क कंपल्सरी आहे, एक सिंपल पेन पाहिजे, ग्लव्स कंपल्सरी आहे, कॉल लेटर, बाकीच्या ज्या डॉक्युमेंट्स असतात आपल्या त्या सगळ्या त्याच्यात दिलेल्या आहे. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल म्हटलेलं आहे, हँड सॅनिटायझर 50 ml पर्यंतचं त्यांनी अलाव केलेलं आहे. आणि रफ शीट्सला कंपल्शन टाकलेलं आहे. रफ शीट्स ते तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हाइड करणार नाही. ऍक्च्युली RRBच्या पेपरला पण असंच आहे
बट मला असं वाटतं रफ शीट झालं, हे झालं, हे सगळं मी वीकली टॉकमध्ये तुम्हाला जसं जसे एक्झाम जवळ येईल तसे तसे त्या सेशन्समध्ये सांगाल. तुम्ही हँड सॅनिटायझरचा आणि मास्क सध्या नका टेन्शन घेऊ. भरपूर मुलं मेसेज करतो रे कालपासून की सर मास्क घालून प्रॅक्टिस करू का घरी, किंवा सर रफ शीट्सवरती कमी कमी जागेत लिहून प्रॅक्टिस करू का. तर हां, कमी जागेत लिहून प्रॅक्टिस तुम्ही हळूहळू डेव्हलप करू शकता, कारण की एकदा 2 वर्षापूर्वी त्यांनी पॅड दिला होता, रफ शीट म्हणून पॅड, आणि त्या पॅडला लगेच रफ करता येत होतं. ते असतात ना पॅड, इतका प्रॉब्लेम झाला होता, कोणाला सवय नव्हती, काय लिहिताय काहीच कळत नव्हतं. त्यामुळे तुम्हाला मी ही नक्की प्रॅक्टिस करायला लावल रफ शीटची, मास्कची वगैरे. पण जशी जशी एक्झाम जवळ येईल ना तसं तसं सांगेल. सध्या नका लोड घेऊ, सध्या अभ्यासावर पूर्ण फोकस करू आपण, आणि ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून याच्याबद्दल मला मेसेजेसही नका करू. खूप मुलं याच्याबद्दल मेसेज करतात, म्हणून मी मुद्दाम हे पॉईंट्स इथे लिहिले, त्यानंतर क्लिअर होतील. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा, इथं मुलं खूप जास्त चुका करतात, भयंकर चुका करतात, हे नीट ऐका. फोटोग्राफची साईज 20 KB ते 50 KB पाहिजे, सिग्नेचरची 10 ते 20 KB पाहिजे, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन 20 ते 50 KB पाहिजे. याला रिड्यूस करून घ्यायचा, तुम्हाला नसेल जमत तर कोणाकडनं तरी करून घ्या. आणि डिक्लेरेशन पाहिजे 50 ते 100 KB. सर मग याच्यात काय चुका होतात, चुका ऐका काय होतात. भरपूर जणांचे जे फोटो असतात, एक तर ते 10वी 12वी नंतर कधी काढलेलेच नसतात, ते काहीतरी एकदम ऑफरमध्ये 100-200 फोटो काढलेले असतात आणि ते चिपकत असतात प्रत्येक ठिकाणी. तसं करू नका. बऱ्याच जणांना त्या फोटोमुळे एक्झाम सेंटरच्या बाहेर काढता. त्यामुळे तुमचा लेटेस्ट फोटो विथ स्माईल काढा, आणि जो तुम्ही ऍटलीस्ट थोडेफार ओळखू आले पाहिजे. कॉल लेटरवरती स्ट्रिक्टली लिहिलं असतं त्यांनी की तो फोटो तुमचा सेम पाहिजे, तरी ते बऱ्याच वेळेस अलाव करतात. पण कधी कधी त्यांचा मूड खराब असला तरी कामं डोकं लावावं लागतं, आणि एक्झाम सेंटरला तुमचं डोकं खराब झालं तर पेपर नीट देता येत नाही. त्यामुळे फोटो व्यवस्थित अपलोड करा, एकदम व्यवस्थित नवीनवाला. सिग्नेचरमुळे तर दरवर्षी स्पेसिफिकली SBIला, आता IBPS नाही, SBIला भरपूर जणांना बाहेर काढतात, भरपूर जणांना. इथं सांगितलेलं असतं की सिग्नेचर जी आहे तुमची ती व्यवस्थित दिसत नाहीये, आणि त्यानंतर बऱ्याच जणांना त्याच्यामुळे काढतात. आणि काही जण म्हणतात की सर मी या सिग्नेचरवरती 10 पेपर दिले, मग आताच काय प्रॉब्लेम झाला. एक तर तुम्ही शेवटी फॉर्म भरतात त्याच्यामुळे एक इश्यू येऊ शकतो, किंवा मग सिग्नेचर त्यावेळेस काही ना काहीतरी आपल्याकडनं अपलोड झालेली असते पण सिस्टीमने एक्सेप्ट नसते केलेली, मग त्या सिग्नेचरमुळे तुमचं नाव नसतं लिस्टमध्ये. असं खूप वेळेस झालेलं आहे, खूप वेळेस. पूजा निळे म्हणून आपली एक स्टुडंट होती, तिच्याबरोबर झालं, आणि तिचं म्हणणं होतं की सर मी याच याच्यावरती भरपूर वेळेस एक्झाम दिलेली आहे तरी काम नाही होत. त्यामुळे सिग्नेचर जी आहे ना ती थोडीशी स्पष्ट ठेवा, थोडी क्लिअर ठेवा. जेवढी काही तुम्ही अपलोड करता त्याच्यातलं बऱ्यापैकी स्पेस युटिलाइज करा, नाही तर ती एवढा मोठ्या असं कोपऱ्यात कुठेतरी सिग्नेचर लावून देतात, असं नका करू. आणि परत सांगतोय, जे जुने मुलं जे म्हणतात की सर मी या सिग्नेचरवर अजून 10 वर्षापासून 10 एक्झाम दिलेल्या मी मागच्या 2-3 वर्षापासून, तरी तुम्ही डिपेंड नका करू, थोडी व्यवस्थितच काढा. कारण सगळ्यात वाईट काय वाटतं, तुम्ही एवढे 850 रुपये भरताना तुम्हाला त्या एका ह्याच्यामुळे बाहेर काढून टाकतात सेंटरवरनं, ते खूप वाईट आहे. आणि त्यावेळेस मुलं सेंटरवरनं फोन करतात की सर यांच्याशी बोलून बघता का, या असं करताय. अरे त्यावेळेस मी काय कुणीच काही करू शकत नाही. त्यामुळे प्लीज सिग्नेचरचा थोडीशी काळजी घ्या. आणि दरवेळेस सांगून पण मुलं काय करतात, याच्यात पण उलट करून टाकतात. सिग्नेचरचा ऐवजी माझा फोटो अपलोड झाला, फोटोच्या ऐवजी सिग्नेचर अपलोड झाली. अबे फॉर्म भरताय यार तुम्ही, तीच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही त्याला इतक्या कॅज्युअली कसं घेऊ शकता. त्यामुळे खूप नीट करा. मी इतकं ओरडून चिडून कावर सांगतोय, एवढं सांगून पण पोरांचे परत फोन येतात, सर मेलच्या ऐवजी फिमेल झाला, आता काय करायचं. अरे कम ऑन यार, तुम्ही फॉर्म भरताय काय करताय. या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर पाहिजे. जेंडरचं ते व्यवस्थित बघून घ्या. नो डाऊट नंतर तुम्ही डिक्लेरेशन देऊ शकतात, काही गोष्टी सॉर्ट आउट होतात, स्पेलिंग चुकतात, पण ती वेळच नका येऊ देऊ. म्हणून मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, हा फॉर्म 100% राईट आत्ताच भरायचा. तुमचं नाव, आधार कार्डवरचं नाव काय असेल नसेल ते सगळं व्यवस्थित चेक करून घ्या. त्याची रिलेटेड काही डाऊट्स असतील तर विचारून घ्यायचे, पण चुकवू नका. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, हा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनच पाहिजे. बरेच जण राईट हँड करतात, हे लेफ्ट पाहिजे, ते नीट बघून घ्या. आणि डिक्लेरेशन त्यांनी ब्लॅक पेनमध्ये सांगितलेलं असतं. बरेच जण ब्ल्यू मध्ये करतात, स्कॅन करून अपलोड करता, नंतर फोन करता सर मी नवीन परत फॉर्म भरू का. आता तुम्ही तसंही स्कॅन केल्यानंतर ते ब्लॅक मध्ये जाणार आहे ना, बऱ्याच वेळेस ब्लॅक मध्ये जातं. पण शक्यतो रिस्क न घेता ब्लॅक पेननी कॅपिटल मध्ये भरायचं असतं. ते तिथं सगळं दिलेलं आहे. नोटिफिकेशनची PDF टेलिग्रामवरती टाकलेली, एकदा 10 मिनिटात नीट बघून घ्या काही पॉईंट, आणि कळाले नाही तर आम्हाला विचारा. फॉर्म भरायच्या आधी विचारा, नंतर नाही विचारायचे. आणि सगळ्यात शेवटी एक ऑप्शन असतं फायनल सबमिट. प्रत्येक पेजवरती 7 नेक्स्ट असतं, तोपर्यंत चालू द्या बिंदास. पण सगळ्यात शेवटी जे फायनल सबमिट असतं ना, ते टिक करायच्या आधी 2 वेळेस फॉर्म बघून घ्यायचा, काही चूक झालेली आहे का. दरवेळेस एवढं ओरडून सांगून परतच मूर्खपणा करता. सगळ्यात कामाचा पॉईंट काय याच्यामध्ये, सगळ्यात कामाचा, ती जी ऍप्लिकेशनची प्रिंट असणार आहे तुमची किंवा PDF असणार आहे, ती आठवणीने सेव्ह करा, स्वतःला मेल करून ठेवा. कारण आदित्य वाघमारे म्हणून आपला एक स्टुडंट होता, त्यांनी ते सेव्ह नव्हतं केलं, त्याचं कॉल लेटर आलं नाही. तर त्यांनी सांगितलं होतं कॉल लेटर नाही आलं, ठीक आहे म्हणे, आम्ही तुम्हाला सांगतो तुमची ऍप्लिकेशन प्रिंट द्या म्हणे, आम्हाला बघू द्या तुम्ही कसा फॉर्म भरला होता, कशामुळे आमच्याकडनं गडबड झाली. तर या भाऊकडे माझं ऍप्लिकेशन प्रिंट आउटच नव्हती. तो म्हणजे सर मी PDF सेव्हच नाही केली, आणि सेव्ह नाही केली, त्याच्या एक्झाम देता नाही झालं. मला LICचाच होतं ते, LICचं त्याचं हॉल तिकीट नव्हतं आलं. तो आज नशीब RRB PO आहे, त्याचा एक जॉब आलाय म्हणून तो वाचला, पण तुमच्याबरोबर असं नको व्हायला. त्यामुळे ती फॉर्मची प्रिंट सेव्ह करा सगळ्यात शेवटी. त्यानंतर तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं त्याचा पण स्क्रीनशॉट सेव्ह करा सक्सेसफुल, तर जर जस्ट इन केस काही प्रॉब्लेम आला तर. सो या गोष्टी खूप काळजीपूर्वक करा, स्पेशली नवीन स्टुडंटनी. आणि जुन्या स्टुडंटनी हवेत नका राहू की हे सगळं मला माहिती, जाऊ द्या होऊन जाईल. तुमचं जर काय एक्झाम तुम्हाला देता नाही आले ना, तर सगळ्यात वाईट तुमच्यासारखं कोणीच नाही. कारण की मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही वेट करताय रिझल्टसाठी, तर तुमच्याकडनं असं नको व्हायला, हे नीट बघा.
त्याच्यानंतर फीस जी आहे ती 850 आहे. सर फीस एवढी का बरं वाढवली, याच्याबद्दल खूप मुलांचे मेसेजेस होते. ते ऑब्व्हियसली सॅनिटाईज करणारे काही सिस्टीम्स लावणारे, त्याच्यामुळे त्यांनी थोडीशी फीस हाईक केलेली आहे. सर याच्याबद्दल काही कॅम्पेनिंग करून फीस वगैरे कमी होईल का? करायची तर करू शकता, ट्विटरवरती टाकू शकता, पण मला नाही वाटत की काही कमी होईल, कारण त्यांनी त्यांचं रिझन जस्टिफाईड आहेत त्यांचे, की आम्ही एवढं प्रिकॉशन घेतोय, असं करतोय तसं करतोय. जिथं त्यांना 4 मुलांना बसवायचं तिथं 2च मुलांना बसवत आहे. सिस्टीम्स वगैरे वाढतायत, त्यांचे स्लॉट्स वाढतायत, कदाचित त्यामुळे त्यांनी सगळं केलं असेल. मला नाही वाटत कॅम्पेनिंग करून काही होईल. वाटत असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण ट्राय करायला काही हरकत नाही, पण शक्यतो पकडून चला 850 रुपये. बाकी SC STच्या कॅन्डिडेटसाठी आणि हँडिकॅपसाठी 175 आहे. ठीक आहे, फीस तर बऱ्यापैकी क्लिअर असेल. ऍप्लिकेशनची प्रिंट, हा हे काढून ठेवा, हे मी आता आधीच बोललो बघा, हे प्लीज सगळ्यांनी सेव्ह करा. याच्यामुळे दरवेळेस काही काही मुलांचे पेपर्स जातात आणि असं नाही की आपल्याच क्लासचे, बाहेरच्या क्लासचे भरपूर वेळेस फोन करतात की सर आता काय करायला पाहिजे, त्यावेळेस हाताबाहेर गेलेली असते केस, काही होत नाही. त्यानंतर बँकेचे प्रेफरन्सेस, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टवरती आलोय मी आता. बँकेचे प्रेफरन्सेस हे जुन्या मुलांसाठी खूप कामाचं आहे. नवीन मुलं तर ब्लाइंडली ट्रस्ट करून टाकून देतील, फक्त नवीन मुलांच्या डोक्यात खूप काही असतं. तर नो डाऊट सध्या थोड्याशा प्रायव्हेटायझेशनच्या वगैरे न्यूज चालल्या, तुम्ही बघताय. पण आपल्याला असं करावं लागणार आहे की ज्या बँका एकदम कोर आहेत, पेरेंट्स बँक आहेत, त्यांना प्रेफरन्सेस वरती द्यावं लागेल. अदरवाईज सर मग बँक ऑफ बरोदा प्रायव्हेटाईज नाही होणार का, बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेटाईज होईल का, असं काही आहे का? ते बघा, ते तर सगळं अनसर्टन आहे. आता नीती आयोगने तर त्यांच्याकडनं काहीच नव्हतं सांगितलं. आता फायनान्स मिनिस्टरनी सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी, आता 2-3 दिवसापूर्वीच एक न्यूज दिली होती बघा, बरोबर. सो मी म्हणतोय आपल्याकडे ऑप्शन तरी काय, आपण एवढं प्रिपरेशन करतोय म्हणजे आपल्याला बँकेचे प्रेफरन्सेस तर टाकायचेच आहे, हे फॉर्म तर भरायचाच आहे ना, एवढं तर क्लिअर आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो असं ट्राय करतो की पेरेंट्स बँकांना वरती ठेवू, ज्यांच्यावरती थोड्याशा कमी छोट्या स्केलच्या बँक आहे किंवा थोडासा इश्यू त्यांना खाली टाकू. तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि सगळ्यांना ऑलमोस्ट कंपल्शनच आहे, आपल्या क्लासच्या मुलांनी तर ब्लाइंडली ट्रस्ट करा, जे तुम्ही दरवर्षी करता. मागच्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं. तर या 4ही बँका या सिक्वेन्समध्ये राहू द्या. बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा आणि युनियन या बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत, यांना शक्यतो वरती ठेवा. टॉप 4ला चेंजेस करू नका. बँक ऑफ बरोदा आणि पंजाब नॅशनलला तुम्ही स्विच करू शकता. काही जण म्हणतात की मला PNB आवडते, तो तुमचा कॉल आहे, पण मी असा सिक्वेन्स टाकला असता आणि आपल्या जुने बँकेतले जे मुलं आहेत त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून या डिसिजनवरती पोहोचलेले. सो बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा अँड युनियन हे टॉप 4 आहे. याला हातही नका लावू म्हणून मी ग्रीन मध्ये ठेवलेले त्याला. इंडियन बँक एक चांगली, त्याच्यावर अजून काही इश्यू झालेले नाही. बँक ऑफ इंडिया पण खूप मोठा बेस आहे, पण त्याच्याही थोडंसं मर्जरचं चाललं होतं की हे कदाचित इकडे मर्ज होईल किंवा इकडे मर्ज होईल, म्हणून आम्ही त्याला थोडंसं खाली ठेवलं. आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, या आपण 3ही बँका जबरदस्त आहे. भरपूर मुलांचं म्हणणं होतं की सर घराजवळच्या वगैरे, आता हे POची पोस्ट आहे, ही काही तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे असं नाही आहे, तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पण जावं लागू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही या तयारीने राहा की तुमची बँक भारी पाहिजे. त्याचे पेरेंट बँक टाईप तुम्हाला बँक पहिले सिलेक्ट करावं लागेल आणि मग नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध, आपलं ही कोणती इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक. त्याच्यात युको बँकने वॅकन्सीज काढलेल्या आहे याच्यामध्ये. त्यानंतर 2-3च बँकेने काढले, ते पुढे सांगतो मी तुम्हाला. बरेच सर यांना का बरं खाली ठेवलंय, तर आता थोडं बऱ्यापैकी इश्यू होऊ शकतो इथं. तुम्हाला काही शफल करायचं तुम्ही करू शकता, पण मला जेवढं वाटतंय की तुम्ही याच्यानंतर तुमचं तसंही सिलेक्शन इकडे येणारच नाही. तुमचे मार्क्स व्यवस्थित असल्यानं तुम्हाला इकडेच बँका भेटून जातील. बरं, याच्यामध्ये 2 पॉईंट्स, 2 महत्त्वाचे पॉईंट्स आत्ता आठवले. एक मिनिट, पुढे आहेच ऍक्च्युली ते वॅकन्सीजचं. बरेच मुलं काय करतात, सर बँकेचे प्रेफरन्स वॅकन्सीनुसार टाकायचे का, की बँक ऑफ बरोदाने 500 जागा काढल्या आणि समजा पंजाब नॅशनल बँकने 900 काढल्या, तर पंजाब नॅशनल वरती घ्यायची का? वॅकन्सीनुसार कधीच नका जाऊ. समजा तुम्हाला मार्क्स आहे 100, तुमच्या मित्राला 99 आणि तुमच्या अजून एका मित्राला 98, तर ज्याला 100 मार्क्स आहे त्याचा फॉर्म पहिले येईल आणि त्याला पहिले प्रेफरन्स दिला जाईल की कोणती बँक पाहिजे. त्याच्यामुळे बँकेमध्ये किती जागा आहे त्याच्यानुसार कधीच फॉर्म नाही भरायचा. जी बँक चांगली आहे ती वरती ठेवायची. जसे कॉलेजच्या ऍडमिशनला असतं, आता कॉलेजचं समजा पुण्यातलं एक कॉलेज 1 नंबरला आहे, नाशिकचं कॉलेज 2 नंबरला आहे, औरंगाबादचं समजा 3 नंबरला आहे सपोज, तर तुम्ही असं करता का की नाही औरंगाबादचं वरती ठेवायचं. जे कॉलेज चांगले ते ठेवा, भले त्या कॉलेजला एकच जागा आहे पण तरी आपण ट्राय तर करायला पाहिजे ते. त्याच्यामुळे बँकेच्या वॅकन्सीनुसार नका भरू, जी बँक चांगली ती वरती भरा. त्याच्यामुळे असं जर असलं की सर बँक ऑफ बरोडाच्या 10च वॅकन्सी दिसत आहे आणि यांच्या 1000 दिसत आहे, तरी त्या 10 पहिले टाका, पहिले ट्राय तर करा त्या भेटताय का. कारण ज्यावेळेस तुमचा फॉर्म येईल ना, ते बघतील या बँकेची वॅकन्सी तर अवेलेबल आहे का. आज समजा मी ही प्रेफरन्सेस टाकले, तर माझं ज्यावेळेस फॉर्म येईल त्यावेळेस ते बघतील की बँक ऑफ बरोडामध्ये वॅकन्सी आहे का अवेलेबल. जर नसली तर मला पंजाब नॅशनल बँकची वॅकन्सी चेक होईल, मग मला कॅनरा बँकची होईल. आता जर मी आधीच समजा बँक ऑफ इंडिया टाकून ठेवली तर मला तेच भेटून जाईल ना, जास्त वॅकन्सी असल्यामुळे. त्यामुळे तुम्ही जी बँक चांगली ती वरती टाका, वॅकन्सीजवर जाऊ नका. ठीक आहे. सेम इश्यू SC STच्या कॅन्डिडेटसाठी आणि PWD साठी. हे बघा, त्याच्यासाठी पुढची स्लाइड आहे मला. मुलं काय विचारतात, सर EWSच्या जागा कमी आहे किंवा SCच्या जागा कमी आहे, मग आम्ही ओपन मधनं भरू का. हे बघा, हा पॉईंट नीट आहे का. समजा EWS मध्ये 5 जागा आहे, समजा EWS मध्ये 5 जागा आहे आणि ओपन मध्ये 50 जागा आहे, तर मुलांना काय वाटतं 5 जागांपेक्षा 50 जागांना भरू. अरे बाबा, ओपन कॅटेगरीच्या 50 जागा आहे म्हणजे त्या तर सगळ्या रिझर्वेशन वाल्यांना असतातच. ऍडिशनल EWSच्या 5 भेटत आहे, म्हणजे मी जर EWSच्या 5 जागांसाठी अप्लाय करतोय तर मला या 5
5 जागा आणि ओपनच्या 50, जनरलच्या 50 अशा 55 जागा भेटताय. समजा मी एससी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे आणि माझ्याकडे 10 जागा एससीच्या, तर या 10 प्लस ओपनच्या 50 अशा मी 60 जागांसाठी कॉम्पिट करतोय. त्याच्यामुळे तुमची जी काही रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी असेल त्याच्यात एक जरी जागा असली तरी अप्लाय करा. रिझर्वेशनवाल्यांनी रिझर्वेशन मधनच अप्लाय करा, कारण की जनरलच्या जागा तुम्हाला बाय डिफॉल्ट भेटतातच. क्लिअर. बऱ्याच जणांचा मिसकन्सेप्शन असतं की एससी मध्ये 10 जागा आहे म्हणजे मी 10 जागांसाठी अप्लाय करतो. अरे बाबा असं नाहीये. त्या 10 प्लस जनरलच्या 50, 100 जेवढ्या काय असतील XYZ तेवढ्यासाठी तुम्ही अप्लाय करता. सो हा पॉईंट क्लिअर आहे. सो तुम्ही ज्या कोणत्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीत येत असाल त्याच्यात एक जरी जागा असली एक तरी अप्लाय करायचं, कारण तुम्ही एनी डे प्रॉफिटमध्येच आहे, लॉसमध्ये जाणार नाही. क्लिअर. हा पॉईंट क्लिअर. बाकी या ज्या बँका होत्या 11, या बँकेमध्ये 5 बँका अशा ज्यांनी नॉट रिपोर्टेड दिलेले. ठीक आहे, त्यांनी अजून रिपोर्ट नाही केलं. मी तुम्हाला आधी बोललो व्हिडिओच्या की हे नंतर रिपोर्ट करू शकता, त्यामुळे बिलकुल काळजी नका करू. बँक ऑफ बरोडानी 2 वर्षापूर्वी क्लेरिकलच्या 0 वॅकन्सीज दाखवल्या होत्या आणि नंतर 400 भरल्या होत्या, 400. त्यावेळेस क्लासमधले काहीतरी 33 स्टुडंट सिलेक्ट झाले होते. त्यातले 33 पैकी 16 स्टुडंट म्हणजे ऑलमोस्ट 50% बँक ऑफ बरोडात लागले होते. यावर्षीचा 99 लागले होते आपले टोटल क्लेरिकलचे. तुम्ही याच्या अगोदर पण पोस्टर बघितलं असेल बघा. आणि पीओचे पण चांगले रिझल्ट होते, 16 होते. 3 बँकांनी त्यांनी 0 दाखवलेलं आहे. सर मग यांच्या जागा नंतर येणार नाही का? असा कुठलाच क्लॉज नाही, असं कुठलंच नाही की यांच्या व्हॅकन्सीज नंतर येणार नाही. यांच्या पण येऊ शकता, याच्याबद्दल पण पॉसिबिलिटी आहे. आणि हे तर 100% वरच्या, म्हणजे फक्त 3 बँकांनी मिळून 1167 वॅकन्सीज टाकलेल्या आहे. या फक्त 3 बँकांच्या आहे. म्हणून मी म्हणतो की टोटल 11च्या जर कॅल्क्युलेट केलं ना तर 4000 आसपास जाऊ शकता. तेवढं ऑप्टिमिस्टिक आपण राहू शकतो. आणि जर मुलांचं म्हणलं असतं नाही सर एवढ्या झालं तर काय करायचं, तुमच्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का सांगा मला. मरमर अभ्यास करून आपल्याला यालाच फाईट करायची ना. आणि जागा लागते किती आपल्याला बँकेमध्ये? एक जागा लागते फक्त, एक. मग एका जागेसाठी तर मरमर करू शकतो ना आपण. कशाला टेन्शन घ्यायचे? या टेन्शन पाहिजे तुम्ही अभ्यासही करत नाहीये आणि नुसतंच गप्पा मारून रिकामा वेळ जातो. म्हणून मी लगेच हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला, बँकेचे प्रेफरन्सेस पण दिले, काही गडबड व्हायला नको. क्लिअर. सो आय होप की सगळे पॉईंट्स क्लिअर आहे. याच्यानंतर काही नाही उरलेलं. ठीक आहे. स्टील माझ्याकडनं जर काही पॉईंट्स राहिले असतील, जसे की सर एक्झाम स्ट्रॅटेजी काय पाहिजे, 2 महिन्यासाठी पीओची काय स्ट्रॅटेजी लागेल, ते सगळं मी वीकली टॉकमध्ये तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करतो. त्याच्यानंतर कट ऑफ्स वगैरे किंवा कसं काय घेणार आहे हे सगळं आपलं रेग्युलर वीकली टॉकमध्ये बघा तुम्ही. आता वीकली टॉक या सॅटर्डेला येऊनच जाईल. आज वेन्सडे, पण आज इमिजिएटली हा घेतला. आणि मॅडमचं त्याच्यामुळेच आजचं सेशन पुढे पोस्टपोन केलेलं आहे. सो मॅडमचं जे काय सेशन होतं आजचं ते थर्सडेला होईल. आणि बाकीचे पण आपले जे सेशन्स आहेत ते टेलिग्रामवरती तुम्ही सगळ्या अपडेट्स येऊन जातील. याची PDF जी आहे त्याची लिंक आणि टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तेवढं बघा. जस्ट इन केस माझ्याकडनं एखादा पॉईंट राहिला असेल चुकून, आय होप सगळे पॉईंट्स क्लिअर केले असतील. जस्ट जरी राहिला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला रिप्लाय देतो. पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण ते सगळे पॉईंट्स क्लिअर करू. आणि लवकरात लवकर फॉर्म भरा, शेवटपर्यंत थांबू नका. जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत त्यांनी मात्र थोडंसं थांबलं तरी चालेल. 20-22 पर्यंत तुमचा निकाल लागतोय का तेवढं बघा. बाकीचे मला वाटते सगळे पॉईंट्स क्लिअर आहे. घरीच राहा. जेवढे पण आपले युट्यूबवरती सेशन्स चालू आहेत जुन्या मुलांसाठी पण, ते सगळे कंपल्सरी करा. वीकली मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश याचे सेशन्स असतात. त्यानंतर मेन एक्झामचे पण आम्ही तसे युट्यूबवरती घेतो. आणि नवीन बॅच चालू झालेली ती करायला काही हरकत नाही. काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. क्लिअर. सो आय थिंक सगळे पॉईंट्स कव्हर झाले असतील. काही राहिले असतील तर मला नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि अभ्यास करा. तुम्हाला एनर्जी देण्यासाठी मी रेग्युलरली येतोच आहे. मॅडम पण येतात आणि सर पण येतात, त्याची काळजी करू नका. चलो सगळेजण घरी राहा, सेफ राहा, काळजी घ्या. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू.